नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक दस्तऐवजाच्या म्हणजे त्याच्या अगदी मुळाशी जाण्याचा प्रयत्न या सत्रात करणार आहोत. हो. आणि आजच्या चर्चेसाठी आपण जे स्रोत साहित्य निवडले ना, ते ते एका शालेय पाठावर आधारित आहे. अगदी बरोबर. पण पण हा केवळ एक धडा नाहीये बरं का. हा व्यवस्थापनाचा, नेतृत्वाचा आणि एका प्रचंड मोठ्या संकटाशी दोन हात करण्याचा एक जिवंत इतिहास आहे. नक्कीच. म्हणजे 1896 सालचा तो काळ, जेव्हा निसर्गाने अत्यंत रौद्र रूप धारण केलं होतं. संपूर्ण कोल्हापूर संस्थानावर एका भयंकर दुष्काळाचं सावट होतं. हो, आणि अशा या अभूतपूर्व संकटात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जे अफाट व्यवस्थापन उभं केलं, त्याची सविस्तर नोंद या साहित्यात आपल्याला मिळते. आजच्या या चर्चेचं उद्दिष्ट केवळ ऐतिहासिक तारखा किंवा घटनांची उजळणी करणं हे नाहीये. तर एका खऱ्या लोककल्याणकारी राजाचं संकटकालीन व्यवस्थापन, त्यांची दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्य नेमकं कसं चालतं हे अत्यंत बारकाईने समजून घेणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. खरंय. आणि आजच्या चर्चेचा विषय खरोखरच अंगावर काटा आणणारा असाच आहे. 1896च्या त्या कालखंडाचा आणि उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक नोंदींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, तर परिस्थितीची भीषणता किती टोकदार होती हे लक्षात येतं. म्हणजे नेमकं काय काय होत होतं तिथे? तो काळ असा होता जेव्हा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. 1896चा संपूर्ण पावसाळा अगदी कोरडा गेला. आकाशात काळेभोर ढग जमायचे, पण ते न बरसताच तसेच पुढे निघून जायचे. बापरे. हो. आणि त्यानंतरच्या वर्षी उन्हाचा असा काही भयंकर तडाखा वाढू लागला, ज्याने जमिनीतील उरलीसुरली ओलही शोषून घेतली. कोल्हापूरसारख्या सुपीक मातीला, जिथे नेहमी बारामही हिरवळ असायची, हो, कोल्हापूर म्हणजे सुपीक प्रदेश. अगदी तिथे जमिनीला अक्षरशः मोठ्या भेगा पडू लागल्या होत्या. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता, पण पावसाचा कुठेही पत्ता नव्हता. उपलब्ध साहित्यात या परिस्थितीचं वर्णन अत्यंत हृदयद्रावक शब्दांत केलं आहे. म्हणजे मूळ पाठात याचं खूप सविस्तर वर्णन आहे. हो. सामान्य जनतेवर जणू आभाळाची कुऱ्हाड कोसळली होती. लोक आपली गाव पांढरी म्हणजे पिढ्यानपिढ्यांचं स्वतःचं मूळ गाव सोडून केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आणि पाण्यासाठी दूरवर स्थलांतर करू लागले होते. हे वाचतानाच खूप अस्वस्थ वाटतंय. हो ना. भरभराटीला आलेली गावेच्या गावे ओस पडू लागली होती. असा हा अत्यंत भयावह आणि हाहाकार माजवणारा काळ होता. हे वर्णन ऐकतानाच त्या काळातील सामान्य माणसाच्या असहाय्यतेची जाणीव होते. निसर्गाचा एवढा मोठा कोप झाल्यावर, हाताशी असलेलं पीक करपून गेल्यावर आणि पाण्याचा थेंबही न उरल्यावर सामान्य माणूस पूर्णपणे खचून जातो. अगदी बरोबर. पण अशा वेळी नेतृत्वाने खंबीरपणे उभं राहणं किती गरजेचं असतं हे या इतिहासातून समजतं. चला, हे जरा सविस्तर समजून घेऊया. कारण या भीषण परिस्थितीत केवळ राजवाड्यात बसून हळहळ व्यक्त करण्याऐवजी महाराजांनी जो प्रत्यक्ष कृतीचा आराखडा म्हणजे जो ॲक्शन प्लॅन हाती घेतला, तो खरोखरच थक्क करणार आहे. हो, त्यांनी तळागाळातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करायचं ठरवलं होतं. हो, पण इथे एक प्रश्न निर्माण होतो की स्वतः राजाने दौऱ्यावर जाण्यामागे नेमका काय हेतू असावा? म्हणजे ते आपल्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागू शकले असते ना? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच त्यांच्या नेतृत्व गुणांची खरी ओळख पडते. जेव्हा दुष्काळाने थैमान घातलं, तेव्हा शाहू महाराजांना नुसते कागदी अहवाल वाचून समाधान वाटलं नाही. त्यांनी तातडीने आपले अधिकारी, विशेषतः दिवाण बहादूर रघुनाथराव सबनीस आणि काही निवडक अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि घोड्यावरून संपूर्ण संस्थानाचा दौरा सुरू केला. घोड्यावरून? म्हणजे एवढ्या थंडीत? हो. आता घोड्यावरून, कारण अनेक दुर्गम भागात पोचण्यासाठी तोच एक मार्ग होता. ते थंडीचे दिवस होते. घोड्यावरून प्रवास करताना त्या बोचऱ्या थंडीची पर्वा न करता महाराज राणावनात फिरत होते. क्या बात आहे. फाटके तुटके पांघरून घेतलेल्या, भुकेने व्याकुळ झालेल्या गरीब रयतेला जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा प्रजेची दयनीय अवस्था त्यांना प्रत्यक्ष आणि विदारक स्वरूपात समजली. आणि हे कोणते भाग होते जिथे त्यांनी दौरा केला? भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, रायबाग आणि कटकोळ यांसारख्या दुष्काळाने सर्वात जास्त झोडपलेल्या, जे डोंगराळ भाग आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये महाराज स्वतः फिरत होते.
जर आपण याचा मोठा आणि व्यापक संदर्भात विचार केला तर राजवाड्यात बसून आदेश देण्याऐवजी प्रजेची फाटकी-तुटकी अवस्था प्रत्यक्ष पाहणारा हा राजा किती संवेदनशील होता हे यातून दिसून येतं. नक्कीच. म्हणजे भर दुपारी उन्हातानाचा मारा न जुमानता महाराज प्रत्यक्ष भेटायला येत असल्याचं पाहून प्रजेला जो मानसिक आधार मिळाला असेल तो कोणत्याही आर्थिक मदतीपेक्षा मोठा होता. अगदी बरोबर आहे तुमचं. या कृतीचं गांभीर्य आता अधिक स्पष्ट होत आहे. प्रशासनाचा प्रमुख जेव्हा स्वतः संकटाच्या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर उपस्थित असतो तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील दिरंगाई आपोआप कमी होते. हो, यंत्रणा वेगाने कामाला लागते. पण केवळ पाहणी करून महाराज थांबले नाहीत. संकटाची व्याप्ती पाहिल्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या मुद्द्यावर हात घातला. तो म्हणजे अन्नाचा तुटवडा आणि महागाई. अर्थशास्त्राचा भाग. हो, कारण जेव्हा असा भयानक दुष्काळ पडतो तेव्हा साहजिकच बाजारात धान्याची साठेबाजी सुरू होते आणि किमती गगनाला भिडतात. इथे या ऐतिहासिक नोंदींमधील एक अत्यंत वेधक प्रसंग समोर येतो. एक प्रकारचा आहा क्षण आहे हा. महाराजांनी संस्थानातील व्यापाऱ्यांची एक मोठी बैठक बोलावली. बरोबर. ही बैठक म्हणजे संकटकालीन अर्थशास्त्राचा एक उत्तम धडा आहे. दुष्काळाच्या काळात व्यापाऱ्यांचा कल हा नैसर्गिकरित्या नफा कमवण्याकडे किंवा धान्याचा साठा करून ठेवण्याकडे असतो. साहजिकच आहे. पण महाराजांनी या बैठकीत व्यापाऱ्यांना अत्यंत कौशल्याने हाताळलं. त्यांनी व्यापाऱ्यांना जाणीव करून दिली की शेतकरी आणि गोरगरीब मजूर ही जशी माझी प्रजा आहे तशीच तुम्हीही माझीच प्रजा आहात. जर तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर त्यांच्या पोटात 2 घास जातील. म्हणजे एक भावनिक आवाहन केलं. हो, पण इथे सर्वात महत्वाची आणि वेधक गोष्ट ही आहे की नुसतं भावनिक आवाहन करून ते थांबले नाहीत. त्यांनी व्यापाऱ्यांना चक्क खरेदीच्या किमतीत म्हणजेच ना नफा ना तोटा या तत्वावर धान्य विकण्याची विनंती केली. ना नफा ना तोटा, पण मग व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असतं तर? तोच तर सर्वात क्रांतिकारक भाग होता. जर यात व्यापाऱ्यांचं काही नुकसान झालं, बाजारातील चढउतारामुळे काही तोटा झाला, तर तो दरबारामधून म्हणजे सरकारी खजिन्यातून भरून देण्याचं ठोस आश्वासन महाराजांनी दिलं. वाह! या संपूर्ण नियोजनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. केवळ धान्याची सरकारी कोठारे उघडून देण्यापेक्षा बाजाराचं खाजगी अर्थचक्र चालू ठेवण्यावर इथे भर दिलेला दिसतो. हो, सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी अबाधित ठेवणं. पण व्यापाऱ्यांना असं परतावा देण्याचं आश्वासन देणं किंवा त्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्याच्या खजिन्यासाठी खूप धोक्याचा नव्हता का? दुष्काळाच्या काळात राज्याचं महसुली उत्पन्न आधीच बुडालेलं असतं. अशावेळी हा निर्णय कसा अंमलात आणला गेला? हाच तर महाराजांच्या आर्थिक धोरणाचा गाभा होता. दुष्काळात जेव्हा धान्याचा पुरवठा कमी होतो तेव्हा खाजगी व्यापार बंद पडण्याचा किंवा काळ्या बाजाराचा मोठा धोका असतो. महाराजांनी व्यापाऱ्यांना तोट्याची हमी देऊन बाजारातील पुरवठा साखळी अबाधित ठेवली. म्हणजे सरकार स्वतः धान्य वाटत बसलं नाही. हो, जर सरकारने स्वतः धान्य वाटप सुरू केलं असतं तर त्यासाठी एक मोठी नोकरशाही आणि यंत्रणा लागली असती, ज्यात भ्रष्टाचार किंवा दिरंगाई होण्याची शक्यता असते. त्याऐवजी अस्तित्वात असलेल्या व्यापारी साखळीचाच त्यांनी लोककल्याणासाठी वापर करून घेतला. खूपच स्मार्ट निर्णय होता. अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बाजारातील धान्याच्या किमती झपाट्याने उतरल्या. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन थोडी पुंजी जमा केली आणि त्यातून स्वस्थ धान्य दुकाने सुरू केली. क्या बात है. एवढंच नाही तर महाराजांनी दरबारामधून व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटण्याचा हुकूम दिला. व्यापारी ते कर्ज घेत त्यातून धान्याची खरेदी करत ते धान्य रास्त दरात विकत आणि आलेली रक्कम पुन्हा दरबारात जमा करत. यामुळे खजिना पूर्णपणे रिकामा न होता पैसा फिरता राहिला. एक भक्कम आणि शाश्वत व्यवस्था तयार झाली. हे खरोखरच अचंबित करणारं आहे. धान्याचा प्रश्न तर त्यांनी असा कौशल्याने आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवला, पण या दस्तऐवजात पुढे जो संदर्भ येतो तो दुष्काळातील दुसऱ्या सर्वात ज्वलंत आणि भयानक प्रश्नाकडे लक्ष वेधतो. पाण्याचा प्रश्न. हो, पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा. माणूस तरी मिळेल ते खाऊन कसा तरी तग धरेल, पण मुक्या जनावरांचं काय? पाण्याचा तर असा प्रश्न होता की विहिरी, नद्या, तलाव सगळं काही कोरडं पडत चाललं होतं. यावर उपाय योजताना महाराजांनी जे वाक्य उच्चारलं ते त्यांच्या प्रजेप्रती असलेल्या सर्वोच्च त्यागाची साक्ष देतं. त्यांनी थेट हुकूम दिला, सगळा खजिना रिकामा करा, पण शेतकऱ्यांना जगवा, जनावरांना जगवा, प्रजेला जगवा, कुणाची हेळसाण होऊ देऊ नका. अंगावर काटा येतो हे ऐकून. खरंच,
हा केवळ एक आदेश नव्हता, तर हे एका राजाचं आपल्या मातीशी आणि माणसांशी असलेलं अतूट नातं दर्शवणारे उद्गार होते. नक्कीच. आणि त्या शब्दांमधील तीव्रता त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या. म्हणजे त्यांनी नेमकं काय काय केलं पाण्यासाठी? अच्छा, म्हणजे नवीन धरणं. हो, वडगाव, शिरोळ, रुकडी यांसारख्या गावांमध्ये तातडीने नवीन तलाव आणि बंधारे बांधून लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. आणि विहिरींचं काय? कारण त्या काळी विहिरी हा पाण्याचा मुख्य स्रोत असायचा. बरोबर. याशिवाय त्यांनी एक अत्यंत व्यावहारिक आदेश दिला. विहिरीतील गाळ काढा आणि नदीकाठी नवीन विहिरी खोदा. दरबारातून लागेल तेवढा खर्च करा. जुन्या विहिरींचा गाळ काढून त्यांची खोली आणि रुंदी वाढवल्यामुळे जमिनीतील खोलवरचं पाणी पाझरू लागलं. म्हणजे अस्तित्वात असलेल्या स्रोतांचं पुनरुज्जीवन केलं. हो, यामुळे अनेक गावांमध्ये गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली. पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना पण मार्गी लागला. मात्र जनावरांचा प्रश्न अजूनही आवासून उभा होता. शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे जनावरही शेतकऱ्यांची सर्वात मोठी संपत्ती असते. अगदी. मूळ साहित्यात या जनावरांना जित्रबंब असा अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द वापरला आहे. चारा पाण्याअभावी ही जनावरे डोळ्यादेखत तडफडून मरू लागली होती. अशावेळी महाराजांनी कोणती पावलं उचलली? जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी महाराजांनी 2 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पहिला निर्णय म्हणजे सरकारी खर्चाने जनावरांच्या छावण्या उभारणे. छावण्या हं. म्हणजे तिथे जनावरांना आणून ठेवायचं. हो, या छावण्यांमध्ये हजारो जनावरांना आणून त्यांना वैरण आणि दाणागोटा देण्याची व्यवस्था करण्यात आली. ही काय साधी गोष्ट नव्हती. हजारो जनावरांसाठी रोज चारा उभा करणं हे एक मोठं लॉजिस्टिक आव्हान होतं. नक्कीच. आणि दुसरा, त्याहूनही धाडसी निर्णय म्हणजे संस्थांच्या मालकीच्या राखीव जंगलात गरिबांना आपली गुरे चारण्यास मोकळीक देणं. बापरे, राखीव जंगलात? हो, राज्याच्या राखीव जंगलात सहसा कोणालाही प्रवेश नसतो. ती राज्याची संपत्ती मानली जाते. पण प्रजेच्या गुरांसाठी महाराजांनी ही जंगले खुली केली. या उपायांमुळे हजारो गरिबांची आणि शेतकऱ्यांची जनावरं जगली. मुक्या प्राण्यांबद्दलची ही संवेदनशीलता खरोखरच वंदनीय आहे. अन्नाचा पुरवठा सुरळीत झाला, पाण्याची सोय झाली आणि जनावरांना चाराही मिळाला. वरवर पाहता दुष्काळावरील प्राथमिक उपाययोजना पूर्ण झाल्यासारख्या वाटतात. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने अत्यंत रंजक बनतो. कारण बाजारात धान्य उपलब्ध असलं तरी ते विकत घेण्यासाठी जर प्रजेच्या खिशात पैसाच नसेल तर त्या धान्याचा काय उपयोग? अगदी बरोबर. खरेदी क्षमताच राहिली नव्हती लोकांची. दुष्काळामुळे शेतीची सगळी कामं ठप्प होती. लोकांच्या हाताला कोणताच रोजगार नव्हता. अशा परिस्थितीत नुसतं अन्न वाटत राहणं हे दीर्घकालीन हिताचं नसतं हे ओळखून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू करण्याचं ठरवलं. हा निर्णय त्या काळाच्या मानाने अत्यंत प्रगत होता. होय, हा एका द्रष्ट्या राजाचा निर्णय होता. त्यांनी दरबारात स्पष्ट केलं की प्रजेला धान्य आणि जनावरांना चारा पाणी आणून दिलं म्हणजे तेवढ्यावर भागत नाही. बाकीचे सगळे विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी कामे काढा. म्हणजे फुकट अन्न देऊन लाचार करण्यापेक्षा हाताला काम दिलं. अगदी. प्रजेचा स्वाभिमान जपणं हे त्यांनी अधिक महत्त्वाचं मानलं. यासाठी संपूर्ण संस्थानात रस्त्यांची आणि तलावांची कामं काढण्यात आली. मजुरांच्या हाताला काम मिळालं. आणि विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूर संस्थानाच्या हद्दीबाहेर अगदी ब्रिटिश हद्दीत सुद्धा त्यांनी रस्त्यांची कामे काढून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. ब्रिटिश हद्दीत सुद्धा? हो, प्रशासनाची चक्रे वेगाने फिरली आणि गरीब रयतेच्या हातात कष्टाचे 4 पैसे पडू लागले. रोजगार उपलब्ध करून देणं ही प्रशासकीय बाजू झाली. पण या रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान घडलेला एक प्रसंग या साहित्यात नोंदवलेला आहे, जो खऱ्या अर्थाने काळजाला भिडणारा आहे. शिशुसंगोपन गृहांचा प्रसंग ना? हो, महाराज जेव्हा या चालू असलेल्या रस्त्यांच्या आणि धरणांच्या कामांची पाहणी करत होते तेव्हा त्यांनी एक अत्यंत सूक्ष्म पण विदारक दृश्य हेरलं. या कष्टाच्या कामावर अनेक स्त्रिया मजुरी करत होत्या. रखरखत्या उन्हात मातीची आणि दगडांची पाटी डोक्यावर वाहून नेताना त्या घामाने डबडबल्या होत्या. पण त्यांचं लक्ष कामापेक्षाही जास्त जवळपासच्या झाडांच्या सावलीकडे होतं. कारण तिथे त्यांची लहान बाळं होती. बरोबर. तिथे त्यांची लहान बाळं, त्यांची चिल्ली पिल्ली उपाशीपोटी मातीत लोळत रडत होती. आई कामात अडकलेली आणि बाळ इकडे उन्हात रडत आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. हे दृश्य महाराजांनी पाहिलं. तो प्रसंग वाचतानाच मन सुन्न होतं. महाराजांसारख्या कनवाळू राजाचं मन हे दृश्य पाहून किती हेलावून गेलं असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. नक्कीच. त्यांनी तातडीने जो निर्णय घेतला तो संपूर्ण जगाच्या कामगार इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा आहे.
त्यांनी तात्काळ दरबाराला हुकूम दिला, आजच्या आज छावण्या उघडा, आया नेमा आणि त्या पोराबाळांची व्यवस्था करा. प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा. क्या बात आहे. महाराजांच्या या एका हुकुमावरून रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी लहान मुलांसाठी शिशु संगोपनगृह, ज्याला आपण आजच्या भाषेत पाळणाघर म्हणतो, ती सुरू झाली. बायाबापड्यांची करपणारी माया या शिशु संगोपनगृहांच्या सावलीत विसावली. या निर्णयाचं ऐतिहासिक महत्त्व खरोखरच थक्क करणार आहे. 1896 साली जेव्हा जगात कामगारांच्या मूलभूत हक्काबद्दलच फारशी जागरूकता नव्हती, युरोपात औद्योगिक क्रांतीनंतरही कामगारांचं शोषण होत होतं. हो, तेव्हाच्या काळात तेव्हा एका भारतीय राजाने रस्त्यावर काम करणाऱ्या मजूर स्त्रियांच्या मुलांसाठी शिशुसंगोपनगृह सुरू करणं हे पाऊल त्या काळाच्या कित्येक तरी पुढे होतं. यातून महाराजांची केवळ एक कुशल प्रशासक म्हणून असलेली ओळख नाही, तर त्यांच्यातील एक अत्यंत संवेदनशील माणूस समोर येतो. संकट कितीही मोठं असलं तरी त्याला सामोरे जाताना माणुसकीचा विसर पडू न देणं हेच खरं नेतृत्व असतं. अगदी. या संपूर्ण ऐतिहासिक नोंदींमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? 1896च्या त्या भयंकर दुष्काळाच्या संकटात शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं काम केलं, तो प्रशासकीय गती, अचूक आर्थिक नियोजन आणि तळागाळातील माणसांप्रती असलेली प्रचंड संवेदनशीलता यांचा मेळ कसा घालावा याचा एक जिवंत वस्तुपाठ आहे. खरंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? या सर्व सखोल चर्चेचा जर सारांश काढायचा झाला तर तो आजच्या काळाशीही तितका सुसंगत वाटतो. हो, नक्कीच. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात, म्हणजे या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या काळात, जेव्हा नेतृत्वाची किंवा संकटाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते, तेव्हा शाहू महाराजांचं हे धोरण एक उत्तम दिशादर्शक ठरते. अगदी तंतोतंत. संकटात गोंधळून न जाता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणं, परिस्थितीचं गांभीर्य मुळापासून समजून घेणं, अर्थचक्र थांबणार नाही याची काळजी घेणं आणि हे सर्व करताना शेवटच्या माणसाचा स्वाभिमान आणि त्याच्या वेदना लक्षात ठेवणं, हे गुण कोणत्याही आधुनिक व्यवस्थापनाच्या पुस्तकापेक्षा अधिक मौल्यवान आहेत. आजच्या काळाशी जोडताना यावरून एक अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नावर खऱ्या अर्थाने सर्वांनीच विचार करायला हवा. कोणता प्रश्न? बघा, 1896 साली जेव्हा दळणवळणाची आणि संवादाची साधनं अत्यंत तुटपुंजी होती, तेव्हा एका नैसर्गिक संकटात राजर्षी शाहू महाराजांनी इतक्या प्रचंड संवेदनशीलतेने आणि गतीने आपली प्रशासकीय यंत्रणा राबवली. लोकांच्या अन्नाची, पाण्याची, रोजगाराची आणि अगदी त्यांच्या लहान मुलांच्या संगोपनाचीही काळजी घेतली. आजच्या काळात जेव्हा आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर आहोत, क्षणाक्षणाला माहिती जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते, तेव्हा भविष्यात अचानक येणाऱ्या एखाद्या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी आपली आजची प्रगत व्यवस्था खरोखरच इतकीच तत्पर, तितकीच मानवी आणि संवेदनशील आहे का, की आपण फक्त तंत्रज्ञानात प्रगत झालो आहोत आणि संवेदनशीलता मागे पडली आहे? हा विचार अस्वस्थ करणारा असला तरी अत्यंत गरजेचा आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी शेवटी यंत्रणा चालवणारी माणसं किती संवेदनशील आहेत यावरच कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबून असतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक कार्यातून मिळालेली ही शिकवण कायम स्मरणात ठेवण्यासारखी आहे. नक्कीच. याच एका अत्यंत आव्हानात्मक आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा इथेच थांबवण्याची वेळ आली आहे. या प्रेरणादायी इतिहासावर आणि त्यातून मिळणाऱ्या धड्यांवर नक्कीच चिंतन व्हायला हवं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत माहिती घेत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.